मी नांदगाव खंडेश्वर राहते, सीमा राजेश जाधव, बांधकाम सभापती आहे। आमच्याकडे ज्या मॅडम आल्या याच्यापूर्वी होते 1-2 डॉक्टर, पण त्यांनी म्हणजे एवढा उधम केला होता की गावातले लोक त्यांना कंटाळले होते। शेवटी एक गुल्हाणे म्हणून आहे, त्यांना पण सस्पेंड केलं होतं आणि यांनी काही करू नये आणि गावाची एवढी सुधारणा केली की हे ज्या माझ्यासोबत सगळ्या महिला आल्या आहेत त्यांना सगळ्यांना माहीत आहे आणि जेंट्स लोक आले आहेत त्यांनाही माहिती आहे की त्यांनी गावासाठी काय केलं। त्यांनी स्वतः जवळचे सुद्धा पैसे लावले तिथे, CCTV कॅमेरे, स्ट्रीट लाईट आणि एवढं स्ट्रिक्ट केलं। स्वच्छता तर एवढी आहे की तिथे गेल्यावर मनाला असं वाटत नाही की हा दवाखाना आहे म्हणून। आणि पेशंट पण रोज त्या 5-5 डिलेव्हऱ्या करतात, 2 ऑपरेशनचे कॅम्प घेतले आणि CS साहेबांनाही माहिती आहे, त्यांनी त्यांना मदत केली। पण आता एकाएकी त्यांच्यावर एवढं मोठं बालंट आलं की त्या सहनही नाही करून राहिल्या आणि त्या जर तिथून गेल्या तर आम्हा गावकऱ्यांचा एवढा मोठा रोष होणार आहे की हे आम्ही नाही सांगू शकत, कारण सगळ्या गावांसाठी त्यांनी एवढं सगळं केलेलं आहे। मॅडम, याच्यावर तुमच्या मागण्या काय आहेत? आम्हाला मॅडम तिथेच पाहिजे आहे। याच्यासाठी तुम्ही काय कदम पाय उचलणार? आम्हाला जे वाटलं ते करू आम्ही, आणि आमच्या सगळ्या महिला पण सोबत आहे आणि पुरुष पण सोबत आहे। गावातला प्रत्येक नागरिक त्यांच्या फेवरेबल आहे। 1-2 नसेलही तर त्याला काही व्हॅल्यू नाही आहे। म्हणून जे आहे ते तुम्ही लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा, बस। त्याच्यानंतर आम्ही सस्पेन्शन ऑर्डर कॅन्सल करा आणि आम्हाला त्याच मॅडम पाहिजे की तसं कामच नाही करू शकत जशा त्या करतात आहे। गेल्या 6 महिन्यापासून नांदगाव खंडेश्वरमध्ये ग्रामीण रुग्णालय येथे अधीक्षक म्हणून डॉक्टर प्रवीणाताई देशमुख यांची नेमणूक झालेली आहे। यापूर्वी दवाखान्याला कोणीही वाली नव्हता। डॉक्टर प्रवीणाताई देशमुख यांच्या रूपाने नांदगाव खंडेश्वर रुग्णालयात वाली मिळाला आणि त्या माध्यमातून त्यांनी रुग्णालयाची एवढी मोठी दशा बदललेली आहे। या नांदगाव खंडेश्वरमधून नॉर्मल डिलिव्हरी असलीसुद्धा तरी डॉक्टरांकडे रेफर केला आहे, पण गेल्या 6 महिन्यापासून नॉर्मल डिलिव्हरी डॉक्टरांकडे रेफर तर केलीच नाही, पण लहान मुलांना जे काचात ठेवायची व्यवस्था होती नांदगावमध्ये आजपर्यंत जेव्हापासून दवाखाना झाला आजपर्यंत कधीच नव्हती, ती व्यवस्था मॅडमने तिथे केलेली आहे। आणि गावाचे सर्व नागरिक मॅडमच्या पाठीशी आहे आणि जे आम्ही जमलेलो लोक आहे हे पूर्ण गावातले प्रत्येक पक्षाचे लोक आणि गावकरी मंडळी आहे, कारण आम्हाला मॅडम नांदगाव खंडेश्वरमध्ये पाहिजे। मॅडमची जे निलंबन केलं ते निलंबन रद्द करून मॅडमची पुन्हा नेमणूक नांदगाव खंडेश्वर रुग्णालय येथे झाली पाहिजे आणि जोपर्यंत हे निर्णय जे अधिकारी घेणार नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनाला मागे हटणार नाही, अशी आमच्या सर्व पक्षीय आणि सर्व गावकऱ्याची हाक आहे। आणि हे पूर्ण केल्याशिवाय आम्ही इथून आम्ही जाऊ, पण आंदोलनाला मागे हटणार नाही। साधारण किती लोक आहे सर तुमच्यासोबत आज आलेले इथे? आज साधारणतः आमच्यासोबत 100च्या जवळपास लोक आहे, काही बाहेर आहे काही इथं आहे, पण इथं आले 100 लोक आहे, पण अख्खा गाव मॅडमच्या पाठीशी आहे। आम्ही जवळपास काल 3000 सह्या नांदगाव खंडेश्वरमध्ये इथून केलेल्या आहे आणि सह्याच्या माध्यमातून ते लोकसुद्धा आंदोलनात सहभागी होण्यासाठी तयार आहे। जर अधिकाऱ्याने जर मॅडमची निलंबन रद्द करून मॅडमची नेमणूक नांदगाव खंडेश्वर केली नाही तर आंदोलन आम्ही निश्चित प्रमाणित करू आणि आमची जे आंदोलनाची हाक आहे हे पूर्ण केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। अनुप कुमार यादव यांनी जे नांदगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये ज्या डॉक्टर प्रवीणा देशमुख आहे यांचे जे त्यांनी निलंबन केले, त्या निलंबनाचे जे काय कारण आहे ते अद्याप आम्हाला नगरवासियांना कळले नाही। आणि त्या ज्या मॅडम जेव्हापासून इथे 4 महिन्यात कार्यरत आहे त्यांची जी कामाची पद्धत आहे ही नगरवासियांना एकदम अत्यंत आवडलेली आहे। याच्या आधी 4 महिन्यापासून या नांदगाव खंडेश्वरमध्ये एक डिलिव्हरीसुद्धा झाली नव्हती आणि सर्व डिलिव्हऱ्या इथून रेफर करत होते अमरावतीला। मॅडम आल्यानंतर इथं सतत 4 महिन्यापासून 50च्या वर डिलिव्हऱ्या झाल्या। कुटुंब नियोजनचे ऑपरेशन 4 वर्षापासून बंद होते, मॅडम आल्या तेव्हापासून इथे ऑपरेशन सुरू झाले आहे आणि OPD 50 ते 60 पेशंटची जी OPD होती आज ते 350-400 पेशंटवर OPD गेली आहे। सर्व गावकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की याच्या आधी ह्या दवाखान्यामध्ये काहीच व्यवस्था नव्हती। आज ह्या मॅडम आल्या तेव्हापासून ह्या दवाखान्यामध्ये एकदम प्रसन्नाचं वातावरण निर्माण झालं आहे। सामान्य शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, नोकरी वर्ग याचं कोणी जरी असलं तरी त्यांना सतत तिथे सर्व्हिस मिळत आहे आणि जे प्रायव्हेट जे दवाखाने जे क्लिनिक आहे यांचे दवाखाने बंद पडायला ह्या नांदगावमध्ये आज ह्या प्रणिता देशमुख मॅडम ह्या एक कारणीभूत ठरल्या आहे। म्हणून हे काहीतरी नियोजन पद्धतीनं हे वातावरण तयार करून आणि आयुक्त साहेबांना काहीतरी चुकीचा मेसेज देऊन या मॅडमचा म्हणजे निलंबन करण्याचा हा यांनी जो प्रोग्राम आखला आहे याबद्दल सर्व नांदगाव ग्रामवासियांचं यांना विरोध आहे। आणि दुसरं असं की आमचं एकच म्हणणं आहे का तुम्ही निलंबन केलं हा आमचा विषय नाही, पण मॅडमला कोण्या कारणावर तुम्ही निलंबन केलं आम्हाला याची माहिती पाहिजे। आम्ही CS सरांकडे आलो का नेमकं काय कारण आहे, मॅडमचं निलंबन तुम्ही कोण्या कारणानं केलं आहे आणि त्यांनी जो मॅडमची जी ऑर्डर काढली आहे त्यात गैरवर्तणूक
असा उल्लेख केला आहे. तर आम्हाला एवढंच या सरांना विचारायचं आहे का मॅडमची नेमकी गैरवर्तणूक काय आहे आणि कोणी कंप्लेंट केली आहे आणि तुम्ही कोण्या आधारावर मॅडमचं निलंबन केलं, एवढीच आम्हाला सर्वांना माहिती पाहिजे. तेव्हाच आम्ही समाधान होईल एवढंच आम्ही सांगतो आणि तेव्हाच आम्ही हे आंदोलन संपू. नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी गेल्या 6 महिन्यापासून माननीय प्रवीणाताई देशमुख या वैद्यकीय अधीक्षक या पदावर रुजू झाले आहे. त्या आल्यापासून एक खरोखर जनसामान्याचा आधार हा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जनतेला मिळालेला आहे आणि खरंच कर्तव्यदक्ष अधिकारी त्या पदावर ज्यांना निलंबन करण्यात आलं पुनश्च त्या पदावर त्यांना रुजू करण्यात यावं आणि नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणीच त्यांना पदावर ठेवण्यात यावं अशी संपूर्ण नांदगाव खंडेश्वर नगरची विनंती आहे. आणि जर समजा त्यांचं निलंबन रद्द होऊन त्या ठिकाणी जर आल्या नाही तर आम्ही कोणत्याही स्तरापर्यंत आंदोलन करण्याची शक्यता आहे आणि हे भरपूर आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. कारण खरोखर जनतेच्या डॉक्टर म्हणून एवढ्या वर्षामध्ये प्रथमतः या ठिकाणी त्या रुजू झालेल्या आतापर्यंत कित्येक डॉक्टर आले, परंतु कोणत्याही प्रकारे जनसामान्यानं डॉक्टरची दखल घेतली अशी घटना अद्यापही घडलेली नाही आहे. हे प्रथम नांदगाव खंडेश्वर नगरीमध्ये झालं आहे की एका डॉक्टरच्या पाठीमागे संपूर्ण नांदगाव खंडेश्वर तालुका उभा आहे. आम्ही स्वाक्षरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनआंदोलन एका दिवसात उभं केलं आणि ते शेवटापर्यंत नेण्याचे आमचे प्रयत्न आहे. कारण असे कर्तव्यदक्ष महिला डॉक्टर आम्हाला भविष्यात मिळणार नाही अशी ग्वाही देतो. विविध प्रकारच्या त्यांनी त्या ठिकाणी सेवा उपलब्ध करून दिल्या. जनसामान्यांना पेशंटला जेवणाची व्यवस्थासुद्धा त्यांनी करून ठेवलेली आहे आणि सामाजिक देखील त्यांचा मोठ्या प्रकारे हातभार आहे. वृक्ष पण त्यांनी लावलेले आहे आणि भविष्यात त्यांची चांगले कार्य करण्याची तळमळ आहे हे आम्हाला या माध्यमातून दिसून आलेले आहे. ज्या डॉक्टरांमुळे ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वरचा चेहरा मोहरा बदलला त्या डॉक्टरांना गैरवर्तणुकीमुळे निलंबन करणं एक आश्चर्याची गोष्ट आहे की ज्या दवाखान्याचा OPD महिन्याला 15,000 रुपये येत होता आज 1 लाख रुपये येत आहे. जनसामान्याच्या ज्या आरोग्याच्या योजना आहे त्या प्रवीणाताई देशमुख या मॅडममुळे आलेल्या आहेत. म्हणूनच नांदगाववासी आम्ही इथे जमा झालेला आहे की त्यांचं निलंबन रद्द करावं. जवळपास आम्ही 1,500 सह्यांचं इथं निवेदन CS सरांना देण्यासाठी आलेलं आहे आणि जवळपास 150 लोक आम्ही इथं जमलेलं आहे. जर त्यांचं निलंबन रद्द नाही झालं तर भविष्यात आम्ही जनआंदोलन छेडू आणि त्यांचं निलंबन रद्द करण्यासाठी शासनाला भाग पडू अशी आमची विनंती. देशमुख आपल्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आहे. कर्तव्यदक्ष डॉक्टर परंतु कोणीही डॉक्टर यायला तयार नव्हते. या अशा परिस्थितीत या डॉक्टर इथे येऊन चांगल्या प्रकारे काम करत असताना कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर विनाकारण खोटा आरोप करून त्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यांचं निलंबन त्वरित मागे घेण्यात यावे, अन्यथा आम्ही गावकऱ्या वतीने चक्काजाम आंदोलन व विविध प्रकारचे आंदोलन छेडून त्यांचं निलंबन मागे करण्यासाठी प्रयत्न. सर, महत्त्वाचा प्रश्न हा आहे की डॉक्टर देशमुख मॅडमला कुठल्या तक्रारी अंतर्गत एखादा एवढा तडकाफडकी निर्णय त्यांच्या डिपार्टमेंटने घेतला आणि त्यांना निलंबित का करण्यात आलं याचं उत्तर अजून आम्हाला कळलं नाही. हा पहिला प्रश्न. नेमकं काय ऑफिशियल की त्यांची चुकी आहे मला फक्त तिथून तो आदेश आला तो मी सर एवढंच माझं मीडिएटर सारखं काम, बाकी तुम्हाला काही नाही. पण सर तुम्ही जेव्हा त्यांना आदेश म्हणजे तुम्ही त्यांचा आदेश स्वीकारला तर तुम्ही मॅडम इथे चौकशी नाही. माझं काय म्हणणं आहे जेव्हा आदेश तुम्हाला येते तिकडून सुद्धा तर चौकशी करून जर निलंबन करावं असं तर आदेश असेल ना, आदेशमध्ये काही चौकशी करावी असं तर असेल ना. करणारे आम्ही नाही. हो ते जे तुमचे काही बॉस असतील ते मग तुम्ही अहवाल सर मग आमचा चुकला आहे म्हणून आयुक्त साहेब असा चुकीचा पाठवला असा लिहून पाठवला तू सर. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही जो अहवाल पाठवला तो निलंबनाच्या नंतर पाठवला की पूर्वी पाठवला? दुसऱ्या दिवशी पाठवला. निलंबनाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बरोबर आहे. आता तुम्ही चौकशी करताना स्टाफची केली बरोबर आहे, परंतु आमच्या या सर्व गावकऱ्याचं म्हणणं असं आहे या ठिकाणी आलेला एक माणूस प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी आहे, त्याच्यामुळे संपूर्ण गाव असल्यासारखं आज या ठिकाणी. मला असं म्हणायचं सर की डॉक्टर देशमुख मॅडम जे होते हे स्ट्रिक्टली होते. माझ्या 100 तक्रारी याच्यापूर्वी ज्यावेळेस त्या जागेवर पोहोचतो यमो म्हणून त्यांनी जर त्या स्टाफमध्ये काही बदलाव केला असेल, त्यांच्यावर बंधनं घातली असेल, ते नियम आहे की 9ला 9 तुम्ही हजर असले पाहिजे, OPDला हजर असले पाहिजे, CCTV त्यांनी चालू केले.
असावं तिथं की स्टाफ विरोधात असल्यामुळे स्टाफचे बयानं सगळे विरोधात गेलेले असावे आणि तो अहवाल केलेला असावा म्हणून कदाचित निलंबन केलं गेलं नाही. मी काय म्हटलं सर, स्टॉप जो आहे स्टॉप त्यांच्या काही लोक त्यांनी त्यांच्या चुका पकडल्यामुळे त्यांच्या विरोधात आहे. एक तिथे जो पिऊन की काही नाही पिऊनच होता वाटते तो, तर त्याला सस्पेंड त्याला काढून टाकलं कामावरून, तर त्यांनी तिथे चोरी केली होती सर. जर एखादा कर्तव्यदक्ष अधिकारी येऊन तिथे काम करायला तयार आहे पण त्या अधिकाऱ्याला तुम्ही जर काम करू देत नसाल हे चुकीचं आहे. चुकीचं आहे ना साहेब. आणि ज्या व्यक्तीला तक्रार केली तो व्यक्ती नांदगाव फाउंडेशन सुद्धा पण जे परिस्थिती नांदगाव त्या जनतेला माहिती आहे त्या व्यक्तीला कुठलीच माहित नाही, त्याला काहीच योगदान त्याचं योगदानच नाही आहे नांदगावासाठी काही. तसं हे तुमच्या अधिकाऱ्यांची योग्य गोष्ट नाही आहे. म्हणून आम्ही सर्व गावकरी मॅडमच्या पाठीशी आणि गावाच्या भल्यासाठी नांदगावच्या दवाखान्याच्या भल्यासाठी आम्ही इथं एकत्र झालेलो. आणि त्या पेशंटला सर एक मिनिट, त्या पेशंटला सर 1 महिन्यापूर्वीच ओपन हार्ट सर्जरी सांगितली होती म्हणजे डॉक्टरांनी, त्यांनी चेन्नईवरून इथे आणलं आणि तिची डेट झाली. त्याला ह्या थोडी जबाबदारी आहे, त्या तिथे होत्या पण नाही. याच्या आधी अनेक तक्रारी तुमच्याकडे आहेत, अनेक अधिकाऱ्यांच्या आहेत. चौकशीसाठी तुमच्यापर्यंत पोहोचलेलेच नाही. तुमचे वरिष्ठ असल्यामुळे कदाचित तुम्ही ते बोलू शकत नाही, पण त्यांचं निलंबन हे तिथून झाल्यानंतर पुढचा सगळी स्टेप तुम्ही घेतलेली आहे. ते पत्रच तुमच्यापर्यंत आलं आणि तुम्ही ते पत्र फक्त फॉरवर्ड केलं अशी आमची माहिती आहे. बरोबर. आणि मॅडमला ते जे ते सस्पेन्शन ऑर्डर लेटर होतं जनतेला गरज आम्ही चक्काजाम आंदोलन करू सर. असं आहे आंदोलन एक भाग आहे हे काँग्रेसचे आहे, भाजपचे आहे, सेनेचे आहे, सर्व पक्षी आहे. मला एक म्हणायचं आहे सर, तुम्ही जेव्हा सिस्टीममध्ये काम करता तुमच्या अंतर्गत जेवढे एमओ आहे तुम्हाला एवढं माहीत असतं की 10 एमओ पैकी कुठला एमओ आपल्या सिस्टीममध्ये काम चांगलं करून राहिला. कदाचित तुम्ही या माहितीप्रमाणे आमच्या सर्वांच्या तक्रारीनुसार तुम्ही हे डिपार्टमेंटली कळवू शकता की या मॅडमचं काम चांगलं आहे, निलंबन थांबवण्यात यावं, किंवा तेव्हाच तुम्ही बोलू शकले असते वरिष्ठांशी बाबा माझ्या माहितीप्रमाणे माझ्या सिस्टीममध्ये जे कारण शेवटी स्थानिक लेवलवर जिल्हा लेवलवर तुम्ही काम करता, ग्रामीण भागातल्या तक्रारी तुमच्यापर्यंत पोहोचते, लोक मंत्रालयात जात, बरोबर आहे. तुम्हाला याची माहिती असताना तुम्ही आपण वरिष्ठांशी हे बोलता आलं असतं निलंबन त्यावेळी बाबा या मॅडमचं काम चांगलं आहे. सर गेल्या वर्षभरात आजपर्यंत जेवढा डिलिव्हर झाल्या त्यांचा आकडा आहे म्हणजे एका किती डिलिव्हरी आपण त्या मॅडमने केल्या 1-2 वर्षात तुम्ही किती केल्या तिथे एकही डिलिव्हरी तुम्ही तिथे केलेली नाही, एकही सिजर तिथे तुम्ही केलेलं नाही. सर्व डिलिव्हरी तुम्ही अमरावतीला रेफर केले. सर्व एखाद्या पेशंटला खोकला जरी आला ना तरी रेफर केलं ना PSC डिलिव्हरी त्याची पात्रता त्याची लायकी नसताना तुम्ही त्याला त्याला त्रास दिला त्या प्रत्येक पोस्टमॉर्टम झाल्या खोकला जरी आला तर तुम्ही रेफर केले. एकही पेशंट रेफर 5-5 केले तुमच्याकडे आखरी वारी आहे 2 वर्षाच्या आधी बाजू तर भाडा चांगले बाजू भाडा पडतो. तुमची इच्छा काय आम्ही दवाखाने बंद करावं आंदोलन करावं. सर मला सांगा आज रोजी आज रोजी त्या दवाखान्यात एखादा कोइन्सिडन्स घडला त्याला जबाबदार कोण आहे? आज रोजी जबाबदार कोण राहणार सांगा? एखादं घडून एखादी घटना घडली तर आज जबाबदार कोण? तो बेवडा एवढा जबाबदार नाही का? तो साला दारू पितो तो गुल्ला त्याला दिला सिगरेट पितो एवढा चांगल्या माणसाची कंप्लेंट केली जाते. सर सध्या चार्ज कोण घ्यायला तयार आहे? चार्ज कोणीच म्हणजे तशी नांदगाव कुणी चांगला अधिकारी यायला तयार नाही. चांगला अधिकारी सर मला आमची एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला,
तुम्ही आताच्या आता संचालकांना फोन लावा ना. मला 200 लोकांनी घेराव केला ते उठून नाही राहिले. ते उठून नाही राहिले. यांना काय उत्तर मला असं म्हणायचं आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या अंगावर हा विषय न घेता तुम्ही वरिष्ठांना फोन करा ना तातडीनं. संचालकांना फोन करा की साहेब माझ्या कॅबिनला 200 लोक येऊन बसलेले आहे, मी काय यांना उत्तर देऊ, मी काय नाही घेऊ. तेव्हा तुम्ही आम्हाला काहीतरी उत्तर देऊ शका. कारण तुमच्या सध्या वरिष्ठांना हातपाय बांधलेले आहे, तुम्ही काही बोलू शकत नाही राहिले. सर आमचा विश्वास आहे तुम्ही पाठवला 5 मिनिटात पाठवा, पण आता आमच्या समोर एक फोन करा ना. ते संचालक होऊ शकते आमच्याशी बोलवा, आमच्यापैकी कोणीतरी एक त्यांच्याशी बोलवा. आम्हाला उत्तर अपेक्षित आहे. मला सांगा ना आरोग्याचे याचे डेप्युटी डायरेक्टरशी बोला. डेप्युटी डायरेक्टर 24 घंटे माझ्या समोर त्यांना नाना तऱ्हेचे बोललेले आहे. तेव्हा मी आरोग्य सभापती होती. सर तुम्ही आमच्याकडे लक्ष नाही देत आहे. हो ना, निवड पिऊन असतात सर ते. हो त्याचे चक्क हातपाय सुचलेले आहे. याचा हे करा म्हणा काही. डॉक्टर गुल्हाने सोडून कोणी द्या, पण चांगला जबाबदार द्या. असेल त्यांना कळू शकतो. सर आज जे तिथे हाल होणाऱ्या लोकांचे उपचार करण्यासाठी ते नाही सर, तुम्ही जर डॉक्टर असे एखादे दारू पिणारे सिगरेट हातात असलेली महिला रुग्णांची अश्लील चाळे करणारे लोक जर तुम्ही तिथे घेत असाल, हे जे आहे जे म्हटलं तुम्ही तिथे नाही आहे मी काय बोललो सर त्यांनी माझे आदेश काढला वरिष्ठांनी त्याच्यानुसार मी लागले ते रद्द करतो. आज आम्ही 1000 लोक येऊन चौकशी कसं कारण त्या मॅडमचं काम चांगलं होतं. जेव्हा हा एक मिनिट आपण बोला CS साहेबांकडे एकनाथ शिंदे साहेब इथंच बोला ना साहेब. नाही बोलू द्या प्रणिता देशमुख मध्ये आजकाल प्रिंट मीडियावाले व्हिडिओ त्यामुळे मग सरांनी तिथं सस्पेन्शनची ऑर्डर पाठवली. नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती ग्रामीण रुग्णालय खंडेश्वर ग्रामीण केंद्रमध्ये एक पेशंट आला होता 2 तारखेला आणि त्या पेशंटला पाहिलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं नातेवाईकांचं. पण जेव्हा आम्ही चौकशीत पाहिलं नाही म्हणून पण जेव्हा आम्ही चौकशी केली तर ॲक्च्युली आपल्या मेडिकल ऑफिसरनी पेशंट 17 आमचा आम्ही जर 18 इकडनं आम्हाला आदेश आले त्याच्यावर करून येतो पण आम्ही 18 त्यांना हा सर नाही इथे सगळे गावकरी मंडळी येणं माझ्या चंबरमध्ये सगळे सोलापूरचे लोक नांदगाव खंडेश्वर त्या आजूबाजूचे पण आहे. त्यांची चौकशी केली होती तर त्या आपले मेडिकल ऑफिसर तर होते डायरेक्टरकडे पाठवला होता सर. हो आम्हीच पाठवला. गलती आहे परिणाम देशमुख सोडून दुसऱ्याची गलती आहे का नाही? मग तुम्ही आम्हाला पाठवलं असाल ना इथं डॉक्टर हजर होते म्हणून. अहवाल काय पाठवला हा विषय चालू आहे. म्हणणं काय तुम्हाला अहवाल काय पाठवला तुम्ही काय बोलून राहिले तुम्हाला नाही समजून राहिलं आणि आम्हाला नाही समजून राहिलं. अहवाल काय पाठवला अहवाल तिथं गेलेला काय गेला कसा गेला काय पाठवलं तुम्ही अहवाल कसा पाठवला काय पाठवला तुम्ही चौकशी केली. आला तेव्हा डॉक्टर हजर होते
आमचे कर्मचारी हजर होते. हा अहवाल तुम्हाला अजून काय पाहिजे जे आहे ते आपण पाठवू. एवढ्या वर्षापासून डॉक्टरच्या समर्थनार्थ कुठे आलं असेल का सर? एवढे लोक शक्यच नाही. कोण विरोधाला आले असेल मला येऊ शकतो. कंप्लेंट तिथं सुधारणा बघा. खूप जास्त सुधारणा आणि सर तुमचा किती सपोर्ट आहे हे मॅडमनी मला 10 वेळा सांगितलेलं आहे याच्यापूर्वी. म्हणून आणि शेवटी आता त्यांच्यावर एवढी मोठी गदा आल्यावर तुम्ही त्यांच्या फेवरनी काहीतरी करायला पाहिजे असं आम्हाला वाटत आहे. प्रिय तो अधिकारी आहे असं समजून ठीक आहे. तुमचे हात बांधलेले होते, तिकडून आला आदेश तुम्ही हे केला, पण तुम्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट द्या, चांगले रिपोर्ट द्या, कोशिश करा. उत्तम सर मागे दबले. एक नाही उत्तम सर. मी सर 1 मिनिट आता थांबून झाला. मी सय्यद रोज मास्टर, माजी अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्ष. मी या ठिकाणी याकरता आलेलो आहे आम्ही सी एस साहेबाकडे की आमच्या येथील डॉक्टर देशमुख मॅडम त्या यमो त्यांचं निलंबन रद्द करण्यासाठी, कारण निलंबन केलं आहे परंतु कोण्या कारणास्तव केलं हे काही आम्हाला कळलेलं नाही आहे. आणि 6 वेळे त्यांना यायला झाले. त्यांनी त्या दवाखान्याची इतकी मोठी सुधारणा केलेली आहे की ज्याच्यामुळं अनेक डिलेवरी असो, कोणतेही पेशंट असो, मामूली गोष्ट जरी असली तरी तिथले डॉक्टर्स यमो रेफर करायचे. या मॅडमने 40-40 हजार रुपये ज्यांना लागायचे, गरीब लोकांना पैसे लागायचे, ते पैसे आज लागत नाही. त्या मॅडमच्यामुळं डिलिव्हरी त्या नांदगावमध्येच होते. अनेक लोक दुरुस्त होतात आणि सुधारणेच्या दृष्टिकोनातून एवढी चांगली मॅडम त्यांचं निलंबन करण्याचं कारण काहीच नाही. आणि त्या ठिकाणी एक केस झालेली आहे, परंतु या मॅडमशी त्या केसच्या म्हणजे त्याचा काही संबंध नसताना टार्गेट ठरवून निलंबन करणं हे काही योग्य नाही आहे असं आम्हाला तरी वाटते. त्या सचिव साहेबांना म्हणते आदेश दिला आणि हे लोक सांगतात की आम्हाला आदेश आला आणि आम्ही निलंबन केलं. अरे पण चौकशी न करता निलंबन का केली हे कुठेतरी घडते का? असं बिना चौकशीने निलंबन करणं अन्याय नाही आहे का? एक प्रकारे तो अन्याय झालेला आहे. आणि हे निलंबन जर रद्द झालं नाही तर आमचे गावकरी जी मंडळी आहे त्या ज्याच्या म्हणजे कायद्याच्या याच्यातून आहे त्या कायद्याच्या यांना आम्ही सर्व काही उपोषण असो काही असो त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत. तुमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास कोणतं ठोस पाऊल तुम्ही उचलणार आहे? आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास सर्व पक्षीय लोक या ठिकाणी आहेत. आम्ही जो कायदेशीर जो हे आहे आंदोलनाचा तो मार्ग आम्ही हे केल्याशिवाय राहणार. ग्रामीण रुग्णालय नांदगाव फाउंडेशन रवीना देशमुख हे बऱ्याच दिवसापासून 4 महिन्यापासून रुजू झाले. 4 महिने रुजूपासून त्यांना OPD आणि ऑपरेशन म्हणजे डिलिव्हरी ऑपरेशन त्यांना पूर्ण केले. तसेच त्यांना जे OPD काढत होत्या त्यांच्यापासून त्यांना बरेच पहिले OPD कमीत निघत होती, आता त्यांना OPD सर्वात जास्त काढते. त्याच्यामुळे अजून गावातले लोक त्या OPD प्रायव्हेट न जाता OPDमध्ये सरकारी दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न आणि तसंच जाधव सर मुंबईमध्ये त्यांना निलंबित करण्यात आलं. अशी व्यक्ती नांदगाव फाउंडेशनमध्ये पहिल्यांदा ग्रामीण रुग्णालयाला रुजू झाली आणि त्यांना निलंबन करण्यात आलं. आणि हे निलंबन रद्द नाही झाल्यास आम्ही आंदोलनाचा तीव्र पडसाद करू. रुग्णालयाच्या आरोग्य विभागातले सचिव अनुप कुमार यादव यांनी नांदगाव खंडेश्वर येथील वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर प्रणिता देशमुख यांचे जबरदस्तीने निलंबन हे मुंबई येथून केलेले आहे. आणि त्या
किती चांगल्या डॉक्टर होत्या. ही जी मंडळी आलेली आहे ती सगळी नांदगाव खंडेश्वर येथून आलेली आहे आणि त्यांनी गेल्या 6 महिन्यामध्ये वर्षभराच्या काळामध्ये नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाचा पूर्णतः कायापालट केलेला होता. त्यामुळे त्यांचे निलंबन रद्द करावे या एकमेव मागणीसाठी ही सर्व मंडळी नांदगाव खंडेश्वर येथून आणि याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, शिवसेनेचे आहेत, काँग्रेसचे आहेत, भाजपाचे आहेत आणि सर्व पक्षीय अशी ही मंडळी आज जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे आलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना निवेदन सादर केलेलं आहे आणि आता ही मंडळी सगळी जिल्हा कलेक्टर जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे जाऊन आपलं निवेदन सादर करून राहिलेलं आहे. काय नेमका म्हणजे डॉक्टर प्रणिता देशमुखच्या बद्दलचं तुमचं मत काय आहे आणि तिथे काय घडलं होतं? येत्या 4-6 महिन्यात त्यांनी जी प्रगती केली आमच्या इथे ती कुठलेही आतापर्यंत जे पदाधिकारी आले त्यांनी कुणीही केली नाही. त्यांनी एका दिवशी 5-5 डिलेवऱ्या केल्या, CCTV कॅमेरेज लावले आणि ॲक्च्युली म्हणजे काय बाहेरचे लोक जे आहे आजूबाजूच्या परिसरातले ते तिथे मेलेले जनावरंसुद्धा टाकायचे दवाखान्यात, पण कुणीही असं म्हणायचं नाही की हे टाकू नका वगैरे. त्यांनी ते सगळं साफ करून तिथल्या लोकांना शिस्त लावली आणि त्यांच्यावरच शिस्तभंगाचा गुन्हा दाखल झाला. हे आम्ही सहन करणार नाही, कारण त्या किती शिस्तबाज आहे हे आम्हा सगळ्या नागरिकांना माहिती आहे. आमच्यासोबत बहुतेक महिला आल्या आहेत, त्यांना पण माहिती आहे की बाबा त्यांनी दवाखान्यासाठी गावासाठी काय केलं. म्हणून आम्हाला जे मॅडमवर जो हे केलं आहे त्यांनी म्हणजे जो त्यांना पदाच्या खाली काढलेला आहे आम्हाला त्या पुन्हा त्याच पदावर रुजू पाहिजे आहे. आमची सगळ्यांची ही अपेक्षा आहे, नाही तर मग आम्ही पुढे आमचं आंदोलन म्हणजे असंतोषकारक होणार आहे हे म्हणायचं आहे, बस दुसरं काहीच नाही. नांदगाव खंडेश्वर येथील डॉक्टर प्रणिता देशमुख यांच्या निलंबनाबद्दल तुम्ही काय सांगाल? डॉक्टर प्रणिता देशमुख 6 महिन्यापासून रुजू झालेले आहे त्या ठिकाणी आणि त्यांनी त्या गावामध्ये त्या हॉस्पिटलची इतकी सुंदर म्हणजे व्यवस्था केलेली आहे की म्हणजे त्याच्या अगोदर जे अधिकारी होते ते त्या ठिकाणी हेडक्वार्टरला न राहता किंवा पळवाट काढायचे आणि रेफर करायचे. जो काही पेशंट आला डिलिव्हरीचा असो कायचंही असो की रेफर. आणि अशा तऱ्हेने या बाईंनी या मॅडम देशमुख मॅडमनी इतकी चांगली सुधारणा केली आणि गरिबांची सोय करून दिली. जेवण सुरू केलं पेशंटना. त्याचप्रमाणे डिलिव्हरी जी आहे ते कितीही क्रिटिकल असली तरी त्याच ठिकाणी करायच्या आणि रेफर ज्या आल्या तेव्हापासून एकही पेशंट रेफर झालेला नाही. हे जमेची बाजू आहे आणि आमच्या खेळाच्या लोकांना गरीब लोकांना न परवडणारी गोष्ट आहे. कारण रेफर केल्याच्या नंतर त्या प्रायव्हेटमध्ये जायच्या आणि प्रायव्हेटमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना भुर्दंड बसायचा पैशाचा आणि त्याच्यामुळे हे जनता गरीब सर्व त्या मॅडमवर खुश आहेत. त्याच्यामुळे हे सर्वच्या सर्व लोक म्हणजे पेटून उठलेले आहे का अशा या चांगल्या मॅडमची का बरं निलंबन केलं. निलंबनाचं काहीच कारण नाही आहे. त्या दोषी नसून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. म्हणजे वरून आदेश यायचा सचिवाचा आणि या अधिकाऱ्यांनी डोळे लावून निलंबन करायचं हे काही योग्य गोष्ट नाही. त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती कोण दोषी आहे आणि ज्यांनी कंप्लेंट केली असेल ते पण त्या ठिकाणी न राहणारे लोक आहेत. त्यांचा गैरसमज करून चुकीची माहिती देऊन ते काहीतरी झालेलं आहे आणि चुकीनं ते निलंबन जर झाले असेल तर निलंबन वापस घ्या आणि ताबडतोब त्यांना कामावर रुजू करा अशी आमची नम्र विनंती आहे. म्हणजे त्या मॅडमसाठी म्हणजे आमच्या गावाची सुधारणा झालेली आहे, दवाखान्याची सुधारणा झालेली आहे, गरीब लोकांची सोय झालेली आहे. त्याच्यामुळे सर्व लोक कोणत्याही करायला जायला तयार आहे, आंदोलन करायला तयार आहे. माहिती मिळेल असं सांगितलं विचारलं आल्यालाच विचारलं की बाबा काय म्हणजे काय सस्पेन्शन सांगितलं सगळं काय चौकशीला करता सर्व पक्षीय सर्व पक्षीय केस रेफर नाही केली आणि मेन म्हणजे सर त्यांचा मुलगाच आहे त्या अरुण कुमार यादव आहे की नाही त्यांचा वरिष्ठ त्यांचा मुलगा आहे म्हणते प्रेशराईज झाला आहे. मॅडम तर कुठेच संबंध नाही. मॅडमचा काही संबंध नाही.
संदर्भ सेवा म्हणजे रेफर जमतच नाही. आणि एका दिवशी सर त्यांनी 5-5 डिलिव्हऱ्या केल्या आहेत आणि आणि दवाखान्याची कुटुंब नियोजनच्या ऑपरेशनचे 2 कॅम्प पण घेतलेले आहेत. तुमचा अहवाल बोलावा, कुठेच बोलावा. सर दवाखान्याची त्यांनी एकदम दिशा तुम्ही ऑफिस तर नाश्त्याची, चहाची. हे मी आता शासनाकडे पाठवतो आणि एक जण थांबा, मी तुम्हाला थोडा ओशी देऊन देतो. म्हणजे ते तुम्हाला पत्र देऊन देतो. म्हणजे कारण नाही ना, बरोबर आहे. आम्ही जेव्हा समर्थन करतो आहे सर्व पक्षीय लोक, तर काहीतरी कारण नाही, सर्व पक्षीय लोक आहे आणि अन्याय झाला ना त्या मॅडम. आणि महिलेवर झाला सर पुन्हा. चोवीस ठीक आहे, पाठवतो. फक्त एकदम थांबा, देऊन देतो. हातात पाठवतो.